नमस्ते मित्रांनो, व्हिडिओच्या वायशिमूवीच्या ह्या पार्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील काही 2-3 व्हिडिओमध्ये बघितलं की वायशिमूवीचे जे काही होम असाइनमेंट्स आले त्याबद्दल बघितलं, त्यांच्या अंतिम मुदतीबद्दल बघितलं आणि वायशिमूवीचा अभ्यास कसा करायचा हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं. आता माझ्याकडे FYBAचे फर्स्ट इयरचे पुस्तकं आहे आणि सेकंड इयरचे पुस्तकं आहे. तर मित्रांनो, आपण वायशिमूवीच्या FYBAच्या G01 ह्या कोर्सच्या फर्स्ट इयरच्या पुस्तकांची माहिती घेऊया. तर मित्रांनो, बघा की इथे आपले वायशिमूवीचे G01 ह्या कोर्ससाठी असणारे ही सर्व पुस्तकं आहेत. आता हे पुस्तकं किती आहेत? तर हे सर्व पुस्तकं टोटल 9 आहेत. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 हे टोटल 9 पुस्तक आहे. त्याच्यापैकी हे जे पहिलं पुस्तक आहे याला म्हटलं जातं हेन म्हणजे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांसाठी एकच पुस्तक आहे. तर पुस्तक पहिल्यामध्ये हिंदी भाषा का परिचय और उसकी संरचना आहे आणि पुस्तक 2 फाउंडेशन कोर्स इन इंग्लिश. दोन्ही पुस्तकं एकत्रच आहेत. हे बघा तुम्ही, याच्यामध्ये ह्या भागात हिंदी पुस्तक आहे, सर्व हिंदीचं मटेरियल, आणि निम्म पुस्तक झालं की त्याच्या पुढे इंग्लिशसाठीचं मटेरियल आहे. याच्या सर्व इंग्लिश कोर्स विषयी सर्व माहिती दिलेली आहे. तर हे एक झालं इंग्लिश पुस्तक, हिंदी आणि इंग्लिश 2 पुस्तकं झाले, एकात 2. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे, याला म्हटलं जातं, बघा हे दुसरं पुस्तक आहे आणि याला म्हटलं जातं मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम. आता याचेसुद्धा तुम्ही बघाल तर 2 पुस्तकं आहे एकाच पुस्तकात. पहिलं पुस्तक आहे भाषिक विनिमय तत्व आणि व्यवहार, आणि पुस्तक तिसरं म्हणून दिलेलं आहे भाषिक सर्जनशीलता स्वरूप आणि प्रकार, आणि ह्या विषयाचा कोड आहे मराठी 102 MAR 102. तर तुम्ही बघा हे पुस्तक ह्याप्रमाणे सर्व पुस्तक आहे. त्यानंतर तिसरं जे पुस्तक आहे त्याच्यातसुद्धा 3 पुस्तकं आहे. तर पहिलं आहे अध्ययन OPN 101 असा कोड आहे विषयाचा, अध्ययन कौशल्यांच्या अधिष्ठान अभ्यासक्रम. आता तुम्ही बघा की ह्या पुस्तकात आहे वाचन आणि लेखन कौशल्ये, श्रवण आणि संभाषण कौशल्ये, निरीक्षण, ग्रंथालय उपयोजन आणि स्वयंनिर्देशित अध्ययन, म्हणजे स्वतःचं अध्ययन कसं करायचं ते ह्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर चौथं पुस्तक आहे, हे बघा हे चौथं पुस्तक आहे पूर्णपणे. तर चौथं पुस्तक आहे ते म्हणजे GKN 101 सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम. याच्यामध्ये देखील 3 पुस्तकं आहेत. पुस्तक 1 आहे विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आरोग्य. त्यानंतर पुस्तक दुसरं आहे विकास, संकल्पना आणि मार्ग, आणि पुस्तक तिसरं आहे संज्ञापन, क्रांती आणि जैव तंत्रज्ञान. म्हणजे ह्या 3 पुस्तकांचं एकाच पुस्तकात दिलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जर पाहिले तर हे चौथ्या पुस्तकात 3 पुस्तकं, तिसऱ्या पुस्तकात 3 पुस्तकं, दुसऱ्या पुस्तकात 2 पुस्तकं आणि पहिल्याच्यात 2 पुस्तकं, म्हणजे टोटल 10 पुस्तकं आतापर्यंत झाले.
आता हे 5वं पुस्तक आहे, हे तुम्ही बघा. याचा कोड आहे SOC 101, सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान आणि अभ्यासक्रम. सामाजिक शास्त्र जे आपण जे समाजामध्ये राहतो ते शास्त्र. मग याच्यात पुस्तक पहिलं आहे इतिहास व राज्यशास्त्र, पुस्तक दुसरं आहे समाजशास्त्र व मानसशास्त्र, आणि पुस्तक तिसरं आहे अर्थशास्त्र व भूगोल. म्हणजे ॲक्च्युली ह्या 3 पुस्तकं जरी म्हटले तरी याच्यामध्ये प्रत्यक्षात 6 पुस्तकं येतात. म्हणजे ह्या एकाच पुस्तकात टोटल 6 पुस्तकं दिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर हे 6वं पुस्तक आहे, हे आहे HUM 101, मानवीय विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम. म्हणजे माणसासाठी ज्या काही विद्या उपयुक्त असतात त्या. आता याच्यात पहिलं पुस्तक आहे मानवीय विद्या व ललित कलांचा परिचय, आणि दुसरं पुस्तक आहे प्रयोगाधिष्ठित व यंत्रधिष्ठित कला. आता असे आपण टोटल 6 पुस्तकं बघितलेले आहेत. आणि ह्या 6 पुस्तकां मिळून टोटल हे 3 म्हणजे 6 आणि हे 2 8, म्हणजे टोटल 18 पुस्तकं झाले, की जे असे छोटे छोटे वेगळे होते ते ह्या सर्व 6 पुस्तकांमध्ये केलेले आहेत. आता राहिले अजून 3 पुस्तकं. आता हे 3 पुस्तकं काय आहेत तर बघा. आता याच्यातलं पहिलं पुस्तकाचं नाव परत बघा तुम्ही, परत ते हेच आहे HUM 101, मानव विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम. आता या अभ्यासक्रमामध्ये हे जे काय आहे हे तुम्ही खाली बघा की याच्या पुढे कार्यपुस्तक असं नाव लिहिलेलं आहे. कार्यपुस्तक म्हणजे वर्कबुक. म्हणजे जसं आपण शाळेमध्ये शाळेमध्ये जे काही वर्कबुक भरायचो तसं बघा इथं तुम्हाला वर्कबुक दिलेलं आहे, इथं प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्ही ते उत्तरं लिहायचे. असं हे HUM 101चं वर्कबुक आहे. बघा तुम्ही हे सर्व वर्कबुकमध्ये बघू शकता. म्हणजे हे जे 7वं पुस्तक ज्याला आपण म्हणतो ते ॲक्च्युअली पूर्णपणे वर्कबुक आहे, ज्याच्यावरती तुम्ही ॲन्सर्स लिहायचे आहेत आणि हे ॲन्सर्स लिहून तुम्ही तुमच्याचकडे ठेवायचे असतात. हे झालं 7वं पुस्तक. त्याच्यानंतर 8वं जे पुस्तक आहे तर हे पुस्तक आहे MAR 102, म्हणजे मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम. पुस्तक 2 मराठी भाषिक वापर कार्यपुस्तक आणि मराठी भाषेचा सर्जनशील वापर कार्यपुस्तक. हे सुद्धा कार्यपुस्तकच आहे मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम ह्या सिलेबससाठी. आता बघा तुम्ही हे कार्यपुस्तक सुद्धा कसं आहे बघा. याचे सुद्धा तेच आहे वर्कबुक की जे आपण घरी सोडवायचं असतं आपल्या अभ्यासासाठी. आणि हे जे लास्ट पुस्तक आहे 9वं, हे सुद्धा परत तेच आहे HUM 101, म्हणजे हिंदी भाषेसाठी हे कार्यपुस्तक आहे. बघा याच्यात शेवटी कार्यपुस्तिका लिहिलं आहे आणि खाली 2 इंग्लिश भाषेसाठी सुद्धा वर्कबुक लिहिलेलं आहे. आता ह्या पुस्तकासुद्धा तुम्ही बघाल तर बघा तर मित्रांनो FY साठी असे टोटल 9 पुस्तकं आहेत. कोर्सचं नाव आहे FYBA G01 FYBA. ह्या कोर्ससाठी हे 9 पुस्तकं आहेत. तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की FYBA साठी कशा प्रकारचे पुस्तकं आहेत आणि आपण कसा स्टडी करायला पाहिजे ते. आता मित्रांनो हे जे 9 पुस्तक आहे हे जर काढले तर उरतात 6 पुस्तकं. आता ह्या 6 पुस्तकांमध्ये जरी एका पुस्तकामध्ये असे सब पुस्तकं असले तरी या प्रत्येक पुस्तकाचा एकच पेपर होतो
आणि राहिली गोष्ट हिंदी आणि इंग्लिश, तर हिंदी आणि इंग्लिश या दोघांचा एकच पेपर होतो. आता हा पेपर होताना 100 मार्काचा पेपर होत असतो आणि त्यापैकी 20-80 असा पॅटर्न आहे. म्हणजे 20 मार्क हे आपले जे आपण होम असाइनमेंट करतो त्याला असतात आणि 80 मार्काचा लेखी पेपर होतो. आणि या पेपरमध्ये दीर्घोत्तरी प्रश्न असतात आणि काही मध्यम प्रश्न असतात आणि काही शॉर्ट प्रश्न असतात. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर 3 ते 4 पानं लिहिणं अपेक्षित असतं आणि व्यवस्थित मुद्दे देऊन लिहायचं असतं. तर असा 80-20चा पॅटर्न आहे. परंतु हिंदी आणि इंग्लिशचा जो पेपर होतो तो मात्र दोन्ही मिळून एकच पेपर होतो. म्हणजे 2 वेगवेगळे पेपर दिले जातात, परंतु त्यांचे जे मार्क असतात ते दोन्ही मिळून एक पकडले जातात. म्हणजे हिंदी 50 मार्काचा आणि इंग्लिश 50 मार्काचा असा तो एक प्रकारे होतो. परंतु ह्या 100 पैकी 20 मार्क हे आपलं होम असाइनमेंटला असल्यामुळे उरतात 80 मार्क. आणि या 80 मार्कापैकी 40 हिंदीचे आणि 40 इंग्रजीचे अशा प्रकारे तुम्हाला पास व्हावं लागतं. आणि हिंदी आणि इंग्रजीच्या भाषांचा पेपर जरी एकत्र होत असला तरी त्याच्यामध्ये 40-40 मार्क असल्यामुळे तुम्हाला दोन्ही भाषांमध्ये ज्यावेळी तुम्ही पास होतात त्याचवेळी तुम्ही पास झाले असं गृहीत धरलं जातं. म्हणजे तुम्हाला हिंदीत पण पास व्हावं लागतं आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये पण पास व्हावं लागतं, तरच तुम्ही या विषयामध्ये पास झाले असं गृहीत धरलं जातं. बाकी तुम्ही धरून चला की हे 6 पुस्तकांचे टोटल 6 पेपर होतात. तर मित्रांनो, तुम्हाला आता समजलंच असेल की FYBAच्या पुस्तकांची कसं रचना आहे ती आणि कसं स्टडी करायचं आहे आणि काय आहे ते.